लाईव्ह कॉन्सर्टमध्ये दोघांचा मृत्यू आहे। गोरेगावमधली ही घटना आहे। ड्रग्सच्या ओव्हरडोसनं मृत्यू झालाय। या प्रकरणी 6 जणांना आता अटक करण्यात आलेली आहे। 16 तारखेपर्यंत कोठडी सुनावण्यात आलेली आहे। ही दृश्य आपण पाहतोय किती मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी गर्दी होती। सिक्युरिटी संदर्भातली ही दृश्य असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाहीये, कारण चेकिंग होत होतं का, गर्दीच्या मानानं तेवढी सिक्युरिटी पुरेशी होती का, अगदी एंट्रन्सवरून काही मुलं ही उड्या घेऊन आत जाताना दिसतायत। त्यामुळे या सगळ्या प्रकरणी आता सवाल उपस्थित होत आहेत। ही दृश्य आपण पाहतोय, सिक्युरिटी चेकिंग बॉक्स आणि तिथं गर्दीच्या मानानं पुरेशी सिक्युरिटी आहे का, हा सवाल आता उपस्थित झालेला आहे। चेकिंग केलं जात होतं का या ठिकाणी, हा देखील एक मुद्दा आहे। ड्रग्सच्या ओव्हरडोसनं 2 जणांचा मृत्यू झाल्याची घटना मुंबईत घडलेली आहे। या प्रकरणी अगदी काही क्षणात पत्रकार परिषद देखील सुरू होणार आहे। वनराई पोलीस स्टेशनच्या माध्यमातून ही पत्रकार परिषद असेल। किती साठा या ठिकाणी जप्त करण्यात आलाय, 6 जणांची नेमकी काय पार्श्वभूमी आहे, किती संख्येनं या ठिकाणी तरुणाई एकवटलेली होती, अशा अनेक प्रश्नांची उकल या पत्रकार परिषदेतून होईल। नेस्को सेंटर मध्ये लाईव्ह म्युझिक कॉन्सर्ट मध्ये 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू झालेली आहे। पहिला तर ड्रग्सच्या अतिसेवनामुळे हे मृत्यू झाल्याचं समोर आलेलं आहे। मी आता सध्या वनराई पोलीस ठाण्यात आहे। या पोलीस ठाण्याच्या आखेच्या अंतरावरती हे जे नेस्को आहे, या नेस्को सेंटरमध्ये हे काल कॉन्सर्ट चालू होतं। या कॉन्सर्टमध्ये पाहिलं तर जे ड्रग्स आहेत ते ड्रग्सच्या सेवनामुळे हे विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याचं समोर येत आहे। आपण पाहिलं तर यामध्ये या प्रकरणामध्ये 5 जणांना अटक केलेली आहे। या 5 जणांपैकी सुरक्षा विभाग असतील, आयोजक असतील आणि जे नेस्को सेंटरचे प्रशासन असतील त्यांच्याकडून अटक केलेली आहे। काल जे 2 विद्यार्थी आहेत त्यांच्या मृत्यूनंतर वनराई पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल झालेला आहे आणि पोलिसांकडून तपासाला वेग आलेली आहे। पहिलं तर काल 5 जणांना अटक करण्यात आली होती। आज सकाळी चौकशी दरम्यान एकाला अटक केलेली आहे। 5 जणांना जे अटक केली त्यांना कोर्टासमोर हजर केलं असं त्यांना 16 तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। पुढील तपास वनराई पोलीस कडून करण्यात येत आहे। मोठा प्रश्न असा आहे की एवढ्या सुरक्षेचं मोठं तिकडे ताफा होता आणि पाहिलं तर सुरक्षा कडक होती तिथे। त्या सुरक्षेमधून ड्रग्सचं जे वाटप आहे किंवा ड्रग्सचं जे वितरण आहे ते कसं झालं, हे हा मोठा प्रश्न आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मी संतोष देवकर, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।